यानंतर पुढची बातमी बघूया। महाविकास आघाडीमधील राज्यसभेच्या जागेवर आज शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची विधान भवनामध्ये बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये राज्यसभा उमेदवाराचा तिढा सोडवला जाण्याची शक्यता आहे। महाविकास आघाडीमध्ये राज्यसभा उमेदवारावरून तिढा अद्यापही कायम आहे। काल रात्री राष्ट्रवादीच्या नेत्यांशी उद्धव ठाकरेंसोबत चर्चा झाली होती। त्यानंतर आता पुन्हा बैठक आहे विधान भवनामध्ये आणि त्यानंतर आता महाविकास आघाडीकडून कोणता उमेदवार दिला जातो ते पाहावं लागेल आणि कोणत्या पक्षाचा असेल त्याकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत। दरम्यान राज्यसभा निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी केवळ काही तास शिल्लक आहेत। अशातच महाविकास आघाडीकडून शरद पवार यांचं नाव सध्या आघाडीवर आहे। मात्र याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही अशी माहिती काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे। राज्यसभेची जागा आम्ही राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे आम्हाला मिळावी, तर विधान परिषदेची जागा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मिळावी अशी आमची मागणी होती, असं देखील विजय वडेट्टीवार यांनी सांगितलंय। आमची आग्रही मागणी होती की राज्यसभेची जागा आमचा राष्ट्रीय पक्ष आहे, त्यामुळे राज्यसभेची जागा आम्हाला मिळावी, विधान परिषदेची जागा उद्धव ठाकरे साहेबांनी घ्यावी असा आमचा आग्रह होता। पण शेवट आम्ही 3 पक्ष मिळून आघाडी बनवून आहे, त्यामध्ये जे काही ठरेल तो ते अंतिम राहील। दरम्यान राज्यसभेबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याचं राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी सांगितलंय। राज्यसभेचा उमेदवार एकत्रित चर्चा करून ठरवणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। शरद पवारांनी राज्यसभेवर जावं ही सर्वांची इच्छा असल्याचं देखील जयंत पाटील यांनी पुन्हा एकदा बोलून दाखवलं। आमच्या पक्षाच्या पेक्षा पक्षातल्या सगळ्याच कार्यकर्त्यांची अशी आग्रही भूमिका आहे की पवार साहेब दिल्लीत असणं महत्त्वाचं आहे, विशेषतः महाविकास आघाडीसाठी आणि खास करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी, आणि म्हणून आम्ही त्यांना ती भूमिका सांगितली। परंतु विलिनीकरणाची चर्चाच आता नाही आहे, विलिनीकरणाचा आता प्रश्नच उद्भवत नाही। ज्यांच्यावर चर्चा केली ते आज नाही आहेत दुर्दैवाने आपल्यात, आणि त्यामुळे विलिनीकरणाची कोणतीही चर्चा चालू नाही किंवा आता विलिनीकरण होण्याचा प्रश्नच नाही आहे। ही जागा महाविकास आघाडीची आहे। महाविकास आघाडी एकत्र असेल तेव्हा ही जागा निवडून येईल। शिवसेना हा विधिमंडळात महाविकास आघाडीतला सगळ्यात मोठा पक्ष आहे। आमचे 20 आमदार आहेत, 16 काँग्रेसचे आहेत, 10 राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचे आहेत। आम्ही जेव्हा एकत्र राहू तेव्हा एक जागा निवडून येईल आणि एकत्र राहणं गरजेचं आहे। चर्चा संपलेल्या आहेत, चर्चा झालेल्या आहेत। असं आहे की उद्धव ठाकरे यांना काल भेटून जयंतराव आणि सुप्रियाताई सुळे यांनी सविस्तर चर्चा केली, खरं आहे। पण निर्णय जाहीर करणं हे कोणत्याही एका पक्षाच्या हातात नाही। ते 3 पक्ष एकत्र येऊन त्या संदर्भात अंतिम निर्णय होईल आणि